जय हरी. एकादश स्कंध भाग 138. 10व्या अध्यायामध्ये आपण आता अभ्यास करतोय तो की आपले सगळे कर्म हे कृष्णार्पण कशा पद्धतीने करावे त्याचा. सामान्य माणसाला कर्म केल्या वाचून गत्यंतर नसतं. वासना तृप्त करण्यासाठी कर्म करावं लागतं आणि कर्म केलं तर वासना वाढत जाते. अशी ही चक्रापत्ती माणसापुढे उभी राहते. देह असेपर्यंत कर्म करणं टळत नाही. हे जर खरं तर कर्म घडून देखील वासना वाढणार नाही अशी युक्ती असली पाहिजे. कर्म कृष्णार्पण करणं हीच ती युक्ती होय. कर्माचं बंधन नुसत्या कर्मामध्ये नसून त्यापासून मिळणाऱ्या फळाच्या आशेमध्ये असतं. कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. आणि म्हणूनच कर्माचं बंधन नुसत्या कर्मामध्ये नाही तर त्यापासून मिळणाऱ्या फळाच्या आशेमध्ये असतं. अमुक फळ मिळालं की मी सुखी होईल या भ्रामक कल्पनेनं माणूस कर्म करण्यास प्रवृत्त होतो. कर्मावर त्याचं प्रेम नसून त्यापासून मिळणाऱ्या फळावर असतं. कोणत्याही कर्माचं फळ परिस्थिती सापेक्ष असल्यानं अपुरंच असतं. म्हणून कर्माला यश येऊन आपल्याला हवं ते फळ अनेकदा मिळेल तरी त्यामुळं मनाचं समाधान होत नाही. हा घोटाळा पाहून कर्माचा उत्तम उपयोग करून घेण्याचं संतांनी ठरवलं. आपल्या मनातून दृश्यावर जे प्रेम असतं त्यापायी आपण फलाशेमध्ये गुंततो. ते फळच भगवंताच्या हातात आहे अशी श्रद्धा ठेवून कर्म केलं तर कर्म यथासांग होईलच. पण आपलं मन दृश्याच्या नादी लागणार नाही. दृश्यातून मन बाहेर पडणं म्हणजे अंतःकरणाची शुद्धी होणं. शुद्ध अंतःकरणातच भगवंताचं अस्तित्व प्रगट होतं. कर्म कृष्णार्पण कसं करावं हे नाथ महाराज आता आपल्याला इथे सांगतायत की वेदांमध्ये सांगितलेला वर्णाश्रम धर्म भगवंतापासून आलेला आहे. आपल्या वर्णास आणि आश्रमास अनुसरून माणसानं वागावं. दुसऱ्याचा धर्म आचरला असता मोठं दुःख भोगावं लागतं. माणसाला कर्म केल्याशिवाय चालत नाही. पण कर्त्यानं मोठ्या सावधपणे वागलं पाहिजे. नित्य, नैमित्तिक, काम्य आणि निषिद्ध असे कर्माचे 4 प्रकार आहेत. कर्म करत असताना वृत्ती सावध राखली पाहिजे. नित्य आणि नैमित्तिक कर्म आवश्यक असल्यानं प्रत्येकानं ते करावंच. पण फलाची अपेक्षा न धरता यथाविधी त्यांचं आचरण करावं. नित्यकर्म फार वाढलं म्हणजे नैमित्तिक कर्मही वाढू लागतं. त्यात वासना तृप्त व्हावी म्हणून मनुष्य काम्य कर्म करतो आणि मग वासनापूर्तीसाठी त्याच्या हातून निषिद्ध कर्म देखील घडतं. हे टाळण्यासाठी नित्य नैमित्तिक कर्म फलाचा अभिलाष न धरता करावं. अर्पण करण्याची युक्ती जाणून ते कृष्णार्पण करावं. मनातील कामना सुटली की काम्य कर्माचा त्याग आपोआप होतो. कामना असेपर्यंत हा त्याग संभवत नाही. ज्याप्रमाणे ओकलेल्या ओकाकडे माणूस डुंकूनही पाहत नाही त्याचप्रमाणे साधकानं काम्यकर्म निःशेष त्यागावं. मनामध्ये अनेक अनिवार्य कामना असतात. जो बाहेरून विरक्ती दाखवतो तो उगीच ढोंग करतो. त्याची विरक्ती खरी नसते. कामना अनिवार्य झाली की माणसाच्या हातून निषिद्ध कर्म घडतं. यासाठी कामना समूळ नाहीशी केली म्हणजे कोणतंही निषिद्ध कर्म हातून घडत नाही. किंवा याला दुसरा एक उपाय आहे. निषिद्ध कर्म करण्याचा प्रसंग आला की हरिनामाचा गजर करावा म्हणजे निषिद्ध कर्म टळतं. काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म दोन्ही भक्तांना स्पर्श करू शकत नाहीत. कारण हरिनामाचा प्रेमानं घोष सुरू झाला की निषिद्ध कर्म जळून जातं. भगवंत आपल्या भक्तांचं रक्षण करतो. त्यांना दोषांचा स्पर्श होऊ देत नाही. एका नामस्मरणानं पुष्कळ प्रायश्चित्य घडतात ही मोठी गुप्त गोष्ट आहे. साधकानं ती हृदयात जपून ठेवावी. आता नित्य नैमित्तिक कर्मांचा प्रकार. हे कर्म मनाला निर्मळ करणारा असल्यानं परमार्थाचं मुख्य साधन आहे. परंतु ते कृष्णार्पण करून करत जावं. सोन्यातील हिणकसपणा नाहीसा करण्यासाठी त्याला अग्नीचं पूट देतात.
तेव्हा ते मूळ तेजानं झळकू लागतं. त्याचप्रमाणे ईश्वरार्पण बुद्धीनं स्वधर्माचं आचरण केलं तर त्यानं चित्तशुद्धी होऊन परमार्थाचं फळ नक्कीच मिळतं. आता काही मूर्ख लोक स्वधर्म निष्फळ आहे असं म्हणतात. त्यांना त्याचं वर्मच कळत नाही. कर्मठ लोकांना ईश्वरार्पणाचं मर्म ठाऊक नसल्यामुळं त्यांना कर्माचाच मोठा भ्रम असतो. सामान्य माणसाला कर्म कृष्णार्पण करणं अवघड असतं. पण ज्याला भगवंताची खरी आवड असते ना, किंवा ज्याचं चित्त त्याच्या चरणी चिकटलेलं असतं, त्याला प्रत्येक कर्मात भगवंताचा हात दिसतो आणि त्याचं सगळं कर्म कृष्णार्पण होतं. इतकंच नाही तर रथात बसलेला मनुष्य जसा निश्चल असतो आणि जागेवरून न हलता तो रथाबरोबर चालतो, त्याचप्रमाणे भक्तानं आपलं कर्म कृष्णार्पण केलं नाही तरी ते आपोआप कृष्णार्पण होतं. भक्ताचं सगळं कर्म विनासायास कृष्णार्पण होतं. म्हणून ते लोक निष्काम होऊन सुखानं स्वधर्माचं आचरण करतात. त्यांचं रज तम झडून जाऊन सत्व प्रबळ होतं आणि ते भगवंताप्रत पोहोचतात. वर्ण आणि आश्रम भगवंतापासून उत्पन्न झालेले आहेत. त्यांना अनुसरून प्राप्त स्वधर्मानं भगवंताची उपासना करावी. कर्माचा अध्यक्ष भगवंत आहे हे मनात ठेवावं. कर्म करताना तो भेटावा अशी अभिलाषा धरावी आणि प्रत्यक्ष कर्म करताना त्याचंच स्मरण ठेवावं. अशा रीतीनं कर्माच्या आरंभी, मध्यभागी आणि शेवटी अविनाश भगवंताला गुंतवून ठेवलं तर हातून घडणारं कर्मच निष्कर्म बनतं. कर्म करण्याचं हे मोठं रहस्य आहे. अशा रीतीनं कर्म करण्यानं मनुष्य आपोआप सिद्धावस्थेलाच पोहोचतो. पण यासाठी काय करावं लागतं? यासाठी चित्त शुद्ध असावं लागतं. मग आपल्या मनामध्ये प्रश्न येईल की आता चित्तशुद्धीचा अर्थ काय? तर ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म केलं असता चित्त शुद्ध होतं. म्हणजे काय होतं हे नाथ महाराज आता सांगतात की आनंदरूप भगवंताला सोडून आपलं मन जेव्हा दृश्य वस्तूंकडे वळतं तेव्हा त्याचं मूळचं शुद्ध स्वरूप लोप पावतं. दृश्याशी तद्रूप झाल्यानं ते मलिन बनतं. दृश्याच्या सेवनानं आपण सुखी होऊ ही कल्पना करून आपल्या सर्व कर्मांची दिशा तिकडे वळते. कर्म ईश्वराला अर्पण केलं म्हणजे दृश्यामध्ये सुख मिळेल ही कल्पना हळूहळू नाहीशी होऊन दृश्यावरचं प्रेम कमी होऊ लागतं. या प्रेम कमी होण्याला चित्तशुद्धी म्हणतात. चित्त शुद्ध होऊ लागलं की खरा विवेक आणि खरं वैराग्य उदय पावतात. नाथ महाराज सांगतात की निष्काम बुद्धीनं स्वधर्माचरण केल्यामुळं ज्यांचं अंतःकरण शुद्ध होतं ते दृश्य वस्तूंबद्दल उदासीन असतात. आता दृश्य वस्तूंबद्दल मन उदासीन होणं आणि त्यांना ओळखण्याची हीच खूण आहे. ज्यांचं मन दृश्यामध्ये गुंतलेलं असतं त्यांना निष्काम कर्म करताच येत नाही. त्यांना आत्मसुख कधीच मिळत नाही. मृगजळानं भरलेल्या तळ्यातील पाण्यानं भात आणि केळी कधी पिकली आहे का? कधीच नाही. त्याचप्रमाणे या जगातील सुखासाठी ज्यांची धडपड चालते त्यांना आत्मानंदाचं फळ कधीही चाखायला मिळत नाही. अशी माणसं जे जे कर्म करतात ते या जगातील ऐश्वर मिळावं म्हणूनच करतात. आपल्याला पुष्कळ आयुष्य असावं, आपल्या घरी धनधान्याची समृद्धी व्हावी, आपलं मनोरथ सिद्धीस जावं, अशा संकल्पांनीच सकाम लोक कोणत्याही कर्माला आरंभ करतात. फलाची आशा ठेवून जे केलं जातं, जे कर्म केलं जातं त्यानं स्वधर्माचं आचरण होत नसून आपल्या वासनेची उपासना घडते. आता बघा, बैलाची कास पिळली तर थेंबरसुद्धा दूध मिळत नाही. त्याचप्रमाणे आपल्या वासनेची उपासना केल्यानं आत्मसुख कधीही मिळत नाही. काही लोक देहसुख मिळावं म्हणून मोठे यज्ञ करतात. यज्ञांनी पुण्यवान होऊन आम्ही काय होतं तर काही काल त्यांना स्वर्गसुख मिळेलही, परंतु पुण्यक्षय झाल्यानंतर त्यांना पुन्हा खाली पृथ्वीवर यावंच लागतं. हे
सगळं विवेकानं ओळखून ज्यांचा विवेक प्रगल्भ होतो ते लोक स्वर्गादी सुखांना अगदी तुच्छ मानतात. मनातून दृश्य वस्तूंबद्दल अनासक्त झाल्यानं त्यांच्या अंतःकरणात खरं वैराग्य स्थिर होतं. एखाद्या झोपी गेलेल्या माणसाला स्वप्नातील खेळ खरे वाटतात किंवा एखाद्या शिंपीवर चांदीचा भास होतो, त्याचप्रमाणे इंद्रियांच्या आसक्तीमुळं दृश्यातून सुख मिळेल अशी खोटी कल्पना देहबुद्धीच्या माणसाच्या मनात असते. दृश्याची झोप जाऊन आत्मस्वरूपाची जागृती झाली म्हणजे जीव आणि शिव हा भेद नाहीसा होतो आणि मग वासना तृप्तीच्या नादी लागणं आपोआप थांबतं. ही जागृती येण्यास भगवंताच्या अनुसंधानासारखा दुसरा मार्गच नाही. चित्तामध्ये वासनांचा मळ साठलेला असतो. वासना कर्म करायला लावते आणि कर्माच्या फलामध्ये जीवाला गुंतवून हा मळ वाढवत असते. म्हणून कर्म तर करावंच, पण ते भगवंताला अर्पण करून करावं. निषिद्ध कर्म केव्हाही करूच नये. काम्य कर्म सर्वस्वी सोडावं. इतकंच नाही तर नित्य आणि नैमित्तिक कर्मसुद्धा कृष्णार्पण असं करावीत. कर्माचं फळ दृश्य असतं. दृश्यात सुख मिळेल ही कल्पना जोपर्यंत खरी वाटते तोपर्यंत मन कर्मफलाच्या भोवती घोटाळतं. आपलं सुख बाहेर दृश्यापाशी नसून आत भगवंतापाशी आहे ही कल्पना उदय पावली म्हणजे साधकाची वृत्ती आपोआप आत बाहेर होत नाही, आतमध्येच स्थिर होते. आणि वृत्तीचं बाहेर धावणं थांबलं म्हणजे नित्यानित्य विवेक अखंड जागा राहतो. अनित्याची किंमत कळल्यामुळं इहा मूत्र फल भोग विराग आपोआप साधतो. अनित्याच्या नादी लागू नये हे त्याला सांगावं लागत नाही. भगवंताचं चिंतन एकदा का चालू झालं म्हणजे कामक्रोधादी विकार विरून जातात आणि एका भगवंताशिवाय दुसरं काही सुचत नाही. ही अवस्था ज्याला साधली त्याला कर्म करावं अशी स्फूर्तीच होत नाही. त्याच्या कर्मात काही वैगुण्य दिसलं तरी ते त्याला बाधत नाही. सर्व कर्माचा संन्यास करून त्यानं ब्रह्मज्ञानात स्थिर व्हावं. जय हरी.